पुण्यातल्या त्या दुर्घटनेनंतर आता हातभट्टी आणि मद्य विक्री विरोधात एक महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे आणि या करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तब्बल 23.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 23,56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 64 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 मे ते 31 मे या कालावधीत सोलापूर शहर जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 43,175 लिटर रसायन, 3,783 लिटर हातभट्टी दारू, 16.2 बल्क लिटर देशी मद्य, 15.6 बल्क लिटर बियर आणि 125 बल्क लिटर ताडी असा मोठा साठा जप्त करण्यात आला। तसेच 47 जणांवर कारवाई करून 3 वाहनांसह एकूण 23,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मितीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला असून पोलीस विभाग व इतर यंत्रणांच्या समन्वयाने संयुक्त कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनाही आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली।